नमस्कार, मी प्रीती खंडागळे. जसजसे मतदान दिन जसं जवळ येतोय तसतसे उमेदवारांच्या प्रचारांची जी रणधुमाळी आहे ती खूप वाढू लागली आहे. तर अशा प्रकारे मी आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दिवा प्रभाग क्रमांक 28 या भागात. तर माझ्या मागे आहेत 3 उमेदवार. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. नमस्कार, मी ज्योती राजकांत पाटील, प्रभाग क्रमांक 28 मधून ब या जागेवर अधिकृत उमेदवारी आहे. काय सांगाल ताई, इथल्या स्थानिक लोकांच्या ज्या काही मागण्या असतील त्या तुम्ही कशा पूर्ण कराल? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा गॅरंटी कार्ड घेऊन चाललेलो आहे. लोकांचे जे प्रश्न आहेत ते नुसतं आश्वासनं थांबले नाही. आम्ही ज्याचा अभ्यास केला त्याचा पुरेपूर आम्ही जनतेला गॅरंटी कार्ड देतो. हॉस्पिटलचा विषय झाला, आरोग्याचा विषय झाला, पुन्हा शैक्षणिक विषय झाले, पाण्याची समस्या झाली, कचऱ्याची समस्या झाली. अशा अनेक समस्या आहेत की नागरिकांना भेडसावत आहेत. आणि इतर सत्ताधारी पक्ष आहे हे फक्त आश्वासने देतात, सत्तेत काही करत नाही आहेत. परंतु आम्ही एका वर्षात जर जनतेने आम्हाला साथ दिली तर एका वर्षात भाडेतत्त्वावर जागा घेऊन हॉस्पिटल उभारू. काय सांगाल, इथे युती झाली आहे, दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? बघा, आज दोन्ही ठाकरे बंधू मराठीसाठी, मराठीच्या अस्मितेसाठी आज महाराष्ट्रात, मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे. आज जो काही इथल्या सरकारने जो खेलखोंडोबा चालू आहे आणि मराठी माणसाला जो मुंबई आणि मुंबईच्या परिसरातून हद्दपार करण्याचा जो या सरकारचा डाव आहे, हा उधळून टाकण्यासाठी आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. आणि या दोन्ही ठाकरे बंधूंचे आपण हात मजबूत करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने उतरला पाहिजे आणि मशाल चिन्ह आणि इंजिन चिन्हावरती वोटिंग करून बहुमताने प्रत्येक उमेदवाराला विजयी केला पाहिजे. तुमचा प्रत्येक मत हा ठाकरे बंधूंसाठी आहे, हे लक्षात ठेवा. या अनुषंगाने तुम्ही आज या निवडणुकीला मतदान केलं पाहिजे आणि दोन्ही ठाकरे बंधूंना बहुमताने विजयी केला पाहिजे. हेच आव्हान मी इथल्या नागरिकांना करेन. आज दिवा विभागात जे या सरकारने खेलखंडोबा चालवला, आज इकडे दिवा विभागात हा शहरी झाला असला तरी काही इथे गावं आहेत, दातिवली, म्हाताडी, बेतोडे, आगासन, दिवासापे अशी 6 गावं दिवा विभागात पडतात. परंतु या सरकारने या सर्व गावांवरती जे आरक्षणाचं राक्षस बसवलं आहे, हे राक्षसचा भस्मासूर हा जाळण्यासाठी प्रत्येक माणसाने मशाल जाळली पाहिजे. या मशालीच्या आगीमध्ये हे भस्मासूर जळून खाक होतील, हा आम्हाला विश्वास आहे. आणि जनतेने एकत्र येऊन आज मशाल चिन्हावरती आणि इंजिन चिन्हावरती प्रत्येक उमेदवार निवडून द्या. आम्ही गॅरंटी देतो, ही ठाकरे बंधूंची गॅरंटी आहे आणि त्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवला आहे ती गॅरंटीत आम्ही सांगतो की हे आरक्षण आम्ही हटवणार म्हणजे हटवणारच. उद्धव साहेब ठाकरे त्यांनी सांगितलंय की महापौर हा मराठीच होणार, याविषयी तुमचं काय मत? नक्कीच महापौर आता मराठीच होणार आहे. कारण की सध्या इथे सत्ताधारी जे आहेत, जे सगळे आपले दिवा शहरात पण आपली मनमानी करत आहेत आणि सामान्य नागरिकांवर त्यांचं काही म्हणजे लक्षच नाही आहे. दिवा हा फक्त बाहेरून आमची ते चमकवलेला आहे. आतमध्ये सर्व ड्रेनेज लाईन झाली किंवा महानगरपालिकेच्या शाळा नाही आहेत जशा पाहिजे तशा, म्हणजे शिक्षणाची पण सुविधा एकदम वाईट परिस्थिती आहे आमच्या इथे आणि रुग्णालये नाही आहेत. भरपूर समस्या आहेत. त्यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाने आज आम्ही जरी निवडून आलो तरी आम्ही गॅरंटी देतो की तर दिव्यामध्ये भरपूर सुधारणा आम्ही करू. स्त्रिया असतील, त्या तुमच्याकडे त्यांच्या समस्या वगैरे घेऊन येत असतील, तर त्या तुम्ही कशा परिपूर्ण करणार? सर्वात मोठी समस्या ही आरोग्याची समस्या आहे. लोकं आता आम्हाला विचारतात का तुम्ही 1 वर्षात कोणतं गॅरंटी कार्ड घेऊन जा. जे सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही ते आम्ही करून दाखवू. जे शिक्षणाचा मुद्दा असेल किंवा इतर सुशिक्षित मुलं असतील किंवा बेरोजगार मुलं असतील, त्यांना रोजगाराच्या संधी तुम्ही कशा उपलब्ध करून देणार? आज बघा, शिक्षणाचा विषय फार महत्त्वाचा आहे. आज दिव्यामध्ये एकही अशी शाळा कॉलेज मोठं नाही सरकारतर्फे की ती सुविधा मुलांना दिली नाही. आज ज्या प्रायव्हेट शाळा आहेत त्यांची फी बघाल तर लाखाच्या वरती आहेत. आज दिव्यात राहणारा हा सामान्य वर्ग आहे. आज नोकरदार वर्ग हा एक ना 1.5 लाख रुपये मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलणार आहे. आणि आज ज्या ठाणे महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथे आज तुम्ही बघाल की त्यांची अवस्था अशी आहे, दयनीय अवस्था आहे. म्हणजे जाणून बुजून हे ठाणे महानगरपालिका या शाळांकडे दुर्लक्ष करते, म्हणजे ह्या बंद करण्याच्या मार्गावरती आहेत. आणि म्हणजे प्रायव्हेट शाळांना कसं जास्त फायदा होईल याकडे ठाणे महानगरपालिकेचं लक्ष आहे. आज मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. आज 2-2, 3-3 वर्गांना एक शिक्षक दिला जातो आहे. मग त्या मुलांचा शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार? आज हे मुलं हे पुढचं भविष्य आहे, मग त्यांचं भविष्य तुम्ही अंधारात टाकताय. म्हणजे मग हा मुलगा घडणार कसा? देशाचं भविष्य घडणार कसं?
की फक्त तुम्ही तुमचंच घरं घडवणार आणि तुमचीच मुलं घडवणार का? मग याकडे तुम्ही लक्ष कधी देणार? हॉस्पिटलचा विषय महत्त्वाचा आहे. आज ठाणे महानगरपालिकेत आम्ही 38 वर्षे झाले महापालिकेत, पण एवढी लाज वाटते की महापालिकेने अजून 38 वर्षात दिवा विभागाला साधं हॉस्पिटल दिलं नाही. आज महिलांसाठी प्रसूतिगृह नाही. ह्या महिला जाणार कुठे? आज ह्या महिलांना डोंबिवली किंवा ठाण्या ठिकाणी एवढ्या लांब जावं लागतं. मग त्या महिलांसाठी काय? आज एकीकडे सरकार म्हणते की आम्ही या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहोत. मग त्या लाडक्या बहिणींसाठी काय केले तुम्ही? त्या लाडक्या बहिणींसाठी प्रसूतिगृह आहे का? ह्याची लाज तुम्हाला वाटायला पाहिजे. म्हणजे 1,500 देऊन तुम्ही काय त्या बहिणींना विकत घेतल्यासारखं तुम्ही दाखवताय का? त्या बहिणींसाठी काय केले ते सांगा अगोदर. त्या बहिणींसाठी प्रसूतिगृह नाही. जेव्हा महिला गरोदर असते तेव्हा त्यांना जे पोषक आहार भेटला पाहिजे, ते आहार कुठल्या दर्जाचे द्यायचं आहे हे पहिले महापालिकेने चेक करावं. तुम्ही एकीकडे लाडकी बहीण करताय. या लाडक्या बहिणींसाठी या सरकारने काही केलेलं नाही. फक्त खोटी आश्वासने दिलेली आहेत. पाण्याच्या मुद्द्यावर बघाल तर 212 कोटी रुपये दिव्यासाठी दिले गेले होते. मग 212 कोटी गेले कुठे? जेव्हा आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेव्हा मुख्यमंत्री होते, दिव्यात येऊन त्यांनी उद्घाटन केलं होतं. तेव्हापासून दिवेकरांना पाणी नाही. मग हे 212 कोटी रुपये गेले कुठे? मग हे ज्यांनी हे तुमचं पाणी पिलं त्यांना या जनतेने पाण्यात बुडवलंच पाहिजे. अशा अनेक समस्या आहेत, कचऱ्याच्या समस्या आहेत. आम्ही मागे डम्पिंग आंदोलन केलं होतं आणि आम्ही हे डम्पिंग बंद केलं होतं. मग हे पुन्हा डम्पिंग चालू दिव्यात झालं कसं? आरोग्याच्या दृष्टिकोनाने तुम्ही दिव्याकडे बघतच नाही. आज लहान मुलांना श्वसनाचे त्रास होत आहेत. वयोवृद्ध मुलांना जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना त्रास होतो आहे श्वसनाचा. मग याच्यासाठी आरोग्याची सुविधा आहे कुठे दिव्यात? कोणतीही सुविधा नाही. जे आपला दवाखाना जे चालू केलं होतं गाजावाजा करून की आम्ही आपला दवाखाना चालू करतो आहे, मग ते अचानक बंद झाले कसे? याची चौकशी झाली का? आज ते दवाखाने बंद असून त्यांचे टेंडर काढले गेले, त्यांचे पैसे खाल्ले गेले. आज जे ठाणा हा तलावांचा शहर मानला जातो, त्या तलावांच्या शहरात दिव्यात जे तलाव आहेत, आज दातिवली तलावाची अवस्था बघा, दिवा स्टेशनच्या तलावाची अवस्था बघा. आज 5 कोटी रुपये निधी होती दातिवली तलावासाठी. फक्त त्याला डेंटिंग पेंटिंग केलं जातं आणि हे पैसे खाली जातात. याची चौकशी झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो की ज्या स्मशानभूमी आहेत, ज्या म्हणजे लोक लास्ट वेल जी असती लोकांना ती स्मशानात न्यायची, आज स्मशानाची संख्या अपुरी आहे. त्यावरती काही लोकप्रतिनिधींनी स्वतःचे घरं बंगले बांधले आहेत. म्हणजे ते आरक्षणाचे ज्या स्मशानाच्या जागा होत्या त्याही या लोकप्रतिनिधींनी खाल्ल्यात. म्हणून या मशालाच्या उजेडाने ह्यांना जाला. आणि मुख्य म्हणजे आज जी लहान मुलं कधी दगावली जातात, आज सुविधा नसल्यामुळे काही वेळेला लहान मुलं दगावली जातात. त्यांना दफनभूमीची जागा आहे कुठे दिव्यात? ह्या लोकांना मुंबईला जावं लागतं. म्हणजे ही किती लज्जास्पद गोष्ट आहे महापालिकेसाठी की साधी लहान मुलांची तुम्ही अजून दफनभूमी पण दिली नाही. म्हणजे जवळजवळ तुम्ही काही चौरस मीटर जागा ज्या मुलांसाठी लागते तीही तुम्ही अजून देऊ शकले नाही. आज कित्येक आरक्षणं दिव्यात होती, त्यातली एकही आरक्षण अजूनपर्यंत ठाणे महानगरपालिकेने ॲक्वायर केलेली नाहीत. या जागेवरती काय झालं हे महापालिकेने पहिले शोधावं. त्याचप्रमाणे दिवा विभागात अजूनपर्यंत पोलीस स्टेशन नाही. आज कित्येक वर्ष झाले आम्ही पोलीस स्टेशनसाठी मागणी करतो आहे, परंतु अजून ते पोलीस स्टेशन झाले नाही. मागच्या वेळी काही हौशे नवशे गेले होते की आम्ही पोलीस स्टेशन केलं, आम्ही हे केलं. हे यांच्या बापाने केलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळी महापालिका एखाद्या बिल्डरला प्लॅन पास करतो त्यांच्याकडून काही ॲम्युनिटीज घेतात, त्याच्यातून ती काही खाडी येते, ती ॲम्युनिटीजच्या ह्याच्यावरती ती बिल्डिंग तयार झाली आहे आणि त्याच्यामध्ये आता ते पोलीस स्टेशन तयार करण्याचं चालू आहे. परंतु इथले जे सत्ताधारी हौशे नवशे आहेत ना, हे काम काही करायचं नाही, पण फक्त दाखवायचं हे आम्हीच केलं आहे. म्हणजे स्वतःची पाठ ठोपटण्यापुरतं यांचं या लोकप्रतिनिधी चालले. मी दिव्यातल्या जनतेला आव्हान करतो आहे की यावेळी बदल घडवा आणि मशाल पेटवा. जर मशाल पेटली तर दिवा वाचेल, तुमच्या मुलांचं भवितव्य वाचेल. त्यामुळे तुम्ही आत्ता विचार करा आणि यावेळी मशालला बहुमताने विजयी करा. तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार. तर अशाच आपण वेगवेगळ्या वॉर्डात जाऊन वेगवेगळ्या उमेदवाराशी चर्चा करणार आहोत, तिथल्या स्थानिक समस्या जाणून घेणार आहोत. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.